प्रियदर्शनी पार्क या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भव्य अशी प्रदर्शनी भरवण्यात आली आणि बरेचसे लहान मोठे जे महाराष्ट्रात सुरू असणारे जे उद्योग आहेत त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी देण्यात आला। आपण पाहतो या ठिकाणी सुशीबेन शाह आहेत आणि राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। सर, अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत ते किती जास्त समाजासाठी हितकारी असतात? सर्वप्रथम मी TV9च्या माध्यमातून मी आपले सुजीबेन शाह आणि प्रियदर्शनी पार्कचा पूर्ण फॅमिलीना खूप खूप धन्यवाद देतो की मोदीजींचा जे एक नारा आहे की स्वदेशी आणि स्वदेशी दिवाळी व्हायला पाहिजे। मोदीजींनी GSTचा रेट कमी केलं आणि सर्वसामान्य व्यापारी ट्रेडर असोसिएशन त्यांना आराम मिळाला। त्यानंतर आपण ठरवलं की आपल्याला मुंबईमध्ये आणि खास करून मलबार हिलमध्ये सर्वसामान्यांसाठी एक स्वदेशी दिवाळी उत्सव ठेवायचा होता आणि सुरीजीबेननी जे पुढाकार घेतले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करीन आणि मला खात्री आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे आणि सर्वसामान्य महिला, रूरल महिला जे ग्रामीण क्षेत्रात राहतात त्यांना अतिशय फायदा होईल। नक्कीच। सुशीबेन, तुम्ही पण या ठिकाणी आहात आणि हे सगळं नियोजन आयोजन तुम्ही केलेलं आहे। आज 20 लाखाचा एक जो निधी आहे तो सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला विचारणार आहे, ही किती मोठं अचीवमेंट आहे आणि पूरग्रस्तांना कशी मदत होईल? मी सर्वप्रथम आपले इंडियन मर्चंट्स चेंबर आणि हिंदुस्तान चेंबर ऑफ कॉमर्स त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। त्यांनी 22 लाखाचा एक चेक मुख्यमंत्री सहायता निधी त्यांनी चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला डोनेट केलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जे अफेक्टेड लोक आहेत त्यांना खूप फायदा होईल, आराम होईल। आणि लोक कधी कधी म्हणतात ना की मुंबई महाराष्ट्रातील सामान्य लोकांसाठी ग्रामीण क्षेत्रासाठी काय करत आहेत, तर म्हणून मी व्यापारी यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण दिवाळीचा महोत्सव म्हणजे जे ब्लेसिंग्स आहे, जे आशीर्वाद आहे ते आपल्याला शेअर केलं पाहिजे आणि मुंबई व्यापारींनी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये अफेक्टेड प्रभावित लोकांना जी मदत केली त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। सुशीबेन, तुम्हाला विचारायचं आहे आणखी किती जास्त मदत या भागातून, कारण इथे सगळे लक्ष्मीपुत्र राहतात विशेष करून, त्या सगळ्यांची मदत मराठवाड्याला पोहोचेल, पूरग्रस्त भागांना पोहोचेल? सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि नमस्कार। मिलिंदभाईंनी एक पुढाकार घेतला, एक आवाहन केला आणि मिलिंदभाईचा शब्द आणि 22 लाख रुपये आपल्याला डोनेशन भेटले। मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये अजून पण आम्ही डोनेशन गोळा करू आणि चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंडला नक्कीच पोचू। शेवटी दिवाळीचा काळ आहे, सगळ्यांची दिवाळी चांगली जावी, खास करून आमचे शेतकरी बांधवांची, मराठवाडा असो विदर्भ असो, मंगलमय दिवाळीची शुभकामना करायची असेल तर आम्ही साऊथ मुंबईवरून नक्कीच अजून पण प्रयत्न करून निधी आणायचा प्रयत्न करू। नक्कीच। सर, तुम्हाला विचारायचं आहे महानगरपालिकेची तयारी या मलबार हिल पट्ट्यामध्ये किंवा दक्षिण मुंबईमध्ये कशा पद्धतीने सुरू आहे? आणि याला जोडून आणखी एक प्रश्न आहे, वारंवार निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। संजय राऊत तर म्हणतात की महाविकास आघाडी आणि त्यासोबतच राज ठाकरेंचा पक्षसुद्धा, आम्ही सगळे मिळून निवडणूक आयुक्तांना भेटणार आणि त्यांना आमचं गाऱ्हाणं मांडणार, कसं पाहताय? सर्वप्रथम संजय राऊतना कोणी सिरियसली घेत नाही, नंबर 1। नंबर 2, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मुंबईतील महाराष्ट्रातील जनतेने भारी बहुमताने महायुती, भाजप असो, शिवसेना असो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एक म्हणजे चांगलं बहुमत मिळालं आणि मला खात्री आहे की मुंबई महानगरपालिकामध्ये, कारण मुंबई महानगरपालिका देशाची सर्वात मोठ्या सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण मला हे सांगण्यास दुःख वाटतो आणि राग येतो की गेल्या 30 वर्षापासून मुंबई महानगरपालिका फक्त आणि फक्त श्रीमंत कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की जानेवारीचा इलेक्शन झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका फक्त आणि फक्त सामान्य मुंबईकरांसाठी काम करेल। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष ते म्हणतात की राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही, हा निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही आहे। महा कन्फ्युज्ड आघाडी आहे आणि म्हणून मुंबईचा जनते असो, महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेचे जनते असो, 100% शिंदे साहेब, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीला निवडून देतील। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।